गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय? प्रेझेंटिंग नाही दिसत. ओके. प्रेझेंट मी अजून स्क्रीन प्रेझेंट नाही गेले. आता स्क्रीन दिसते? हो. ओके. So today we are going to start new lesson, new chapter, lesson number 5, छोटूस हाऊस. आज आपण नवीन लेसन स्टार्ट करत आहोत. तर लेसनचं नाव आहे छोटूस हाऊस. ओके. ओके. ते इथे पहिले तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चर वरून आपल्याला ऑब्झर्व करून सांगायचंय की या म्हणजे काय झालं असेल. पिक्चर प्रत्येक एक पिक्चर काय करायचं आपल्याला ऑब्झर्व करायचं आणि त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचंय. ओके. तर पहिले हो. बघा काय असेल. छोटू केम टू द मुंबई फॉर द फर्स्ट टाइम. आता याच्यामध्ये काय फर्स्ट पिक्चर मध्ये तुला काय दिसतंय? छोटू नावाचा एक मुलगा आहे. तो पहिल्यांदा मुंबईला आला असेल, कामासाठी आला असेल. आपल्याला हो. माहितीये जो कोणी कामासाठी मुंबईला येतो तर हो. कामासाठी तो मुंबईला आला असेल आणि तो एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या सिटीमध्ये तो एकटाच होता आणि तो मग इकडे तिकडे स्वतःसाठी जागाच बघतोय आणि तो इकडे तिकडे ऑब्झर्व करतोय. म्हणजे एवढं मोठं आपण कोण नवीन नवीन गावातले आल्यावर कसे बघतात एवढी मोठी हो. बिल्डिंग वगैरे गाड्या हे सगळं तो ऑब्झर्व करतोय. नंतर हो. त्याने काय केलं असेल? नंतर अचानक पाऊस आला असेल. अचानक पाऊस आला असेल मग सगळेजण इकडे तिकडे पळतायत. पाऊस आला सगळ्यांकडे घर होती पण छोटूकडे काय घर नव्हतं. तो त्याच्याकडे चादर होती. हा चादर होती तर तो चादर घेऊन तिथे बसला पण तरीही तो पूर्णपणे भिजला. तर त्याला आता राहण्यासाठी घर पाहिजे होतं. कधी मग पाऊस येईल, कधी ऊन येईल, कधी थंडी वगैरे पडेल. मग त्यांनी काय केलं? एक ही पाईप. सॉ हा एक त्याला पाईप दिसला. ओके. तर पाईप दिसल्यानंतर त्यांनी काय केलं असेल? तो एक मिनिट. त्याच्यावर झोपला. हा तर बघ. ही सॉ अ बिग सिवर सॉरी ही सॉ अ बिग सिवर पाईप. तर त्याला काय दिसला? एक मोठा बिग सिवर पाईप. सिवर पाईप म्हणजे एक मोठा पाईप. त्याच्यामध्ये हो. अशी खूप मोठी जागा असते. पाईपलाईनचा पाईप असतो ना मोठे मोठे, तो पाईप दिसला. अँड डिसाइडेड टू मेक द पाईप हिज होम. आणि त्यांनी त्याला डिसाइड केलं की त्या पाईपलाच काय करायचं? आपलं घर बनवायचं. ही मेड हिज बेडरूम इनसाइड द पाईप अँड हिज किचन जस्ट आउट ऑफ द पाईप. तर त्यांनी त्याचं जे बेडरूम आहे ते पाईपच्या आतमध्ये तयार केलं आणि बाहेर काय केलं? किचन. दिसतंय ना तुला? आतमध्ये हो. झोपायचं म्हणजे बेडरूम त्यांनी केलंय, बाहेर किचन केलंय. आणि काय केलं? ही ऑल्सो केप द ड्रम टू क्लीन वॉटर टू ड्रिंक अँड टाईड अ रोप टू ड्राय ऑफ हिज वॉश क्लोथ. तर त्याने काय केलं? बाहेर पिण्याच्या पाण्याचा ड्रम भरून ठेवला, चांगल्या स्वच्छ पाण्याचा, क्लीन वॉटरचा. आणि आतमध्ये बघ एक दोरी बांधली, त्याच्यावर त्याने कपडे त्याचे वाळत घातले, सुकवायला ठेवले. हो. आफ्टर फ्यू मंथ्स वन डे when he saw a boy like him had come to the मुंबई. आणि नंतर काही दिवसांनी त्याला काय दिसलं? त्याच्यासारखाच एक मुलगा मुंबईला कामासाठी आलेला दिसला. बघा इथे दिसतोय ना, इथे हो. दिसतोय ना पिक्चर मध्ये. तर त्याचं नाव त्यांनी सांगितलंय मोनू. कदाचित त्याचं नाव असंच त्यांनी मोनू ठेवलंय. अँड ही डज नॉट हॅव हिज होम. आणि त्याला सुद्धा स्वतःचं घर नव्हतं. तर छोटू इन्व्हायटेड द बॉय टू स्टे विथ हिम. आणि मग छोटूने काय केलं? त्याला त्याच्यासोबत राहण्यासाठी इन्व्हाइट केलं. त्याला बोलला की तुझ्याकडे घर नाही, तू माझ्या घरामध्ये राहू शकतो, असं त्यांनी इन्व्हाइट केलं. आणि दोघेही छोटू आणि मोनू एकत्र राहू लागले. बघ इथे कसे ते गप्पा मारतायत आणि एकदम हॅपीली ते राहतायत. ओके. ओके. तर त्या पिक्चर वरून आपल्याला हे ऑब्झर्व करायला सांगितलं होतं. आता खाली हो. काही क्वेश्चन आन्सर्स दिले ते आपण बघूया. स्टडी द पिक्चर केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग. छोटू, व्हॉट डिड छोटू थिंक वेन ही लुक ऍट द पाईप. जेव्हा छोटूने त्या पाईपकडे बघितलं तर त्याच्या मनामध्ये काय विचार आला असेल? छोटू decided that is my home. ओके, व्हेरी गुड. हे पण लिहू शकते, असं पण लिहू शकते. छोटू थॉट दॅट ही कॅन टेक अ शेल्टर इन द पाईप ॲज इट वुड सेव्ह हिम फ्रॉम डस्ट, वाईंड, रेन अँड कोल्ड. त्यांनी काय डिसाईड केलं? त्यांनी विचार केला की या म्हणजे मी माझं घर म्हणून, शेल्टर म्हणजे माझं घर बनवून म्हणून मी या पाईप मध्ये राहू शकतो आणि याच्यामुळे मला काय, मी प्रोटेक्ट करू शकतो स्वतःला. कशापासून? धुळीमुळे,
रेनमुळे, थंडीमुळे, कडून, म्हणजे असं मी स्वतःला तिथे सेव्ह करू शकतो. प्रेझेंटिंग नाही दिसत. प्रेझेंटिंग नाही दिसत. नाही दिसत आहे. हो. आता दिसते. हो. ओके. तर त्यांनी काय विचार केला की हे जो पाईप आहे, ह्या पाईपाला मी माझं घर म्हणून तयार करू शकतो, आणि याच्यामध्ये जर मी राहिलो तर मला पावसापासून, उन्हापासून, थंडीपासून आणि धुळीपासून काय भेटेल? संरक्षण मिळेल. नंतर काय हो. लिहिलंय? हाऊ डिड छोटू यूज द पाईप? छोटूने त्या पाईपचा यूज कसा केला? To use the pipe for your home and sleep in there inside. ओके, व्हेरी गुड. असं सुद्धा लिहू शकतेस. आणि अजून काय लिहू असं पण लिहू शकतेस तू, छोटू टूक शेल्टर इन द पाईप. त्यांनी घरासाठी त्या पाईपाला स्वतःचं घर बनवून घेतलं, असं त्यांनी असं पण लिहू शकते. हो. इनटू विच पार्ट्स डिड छोटू डिवाइड द पाईप अँड इट सराउंडिंग एरिया? त्यांनी कशा कशामध्ये डिवाइड केलं त्याच्या ज्या पाईपाला आणि त्याच्या आजूबाजूची जागा? कशा कशामध्ये केलं त्यांनी डिवाइड? तर ही डिवायडेड इनटू स्लीपिंग एरिया. एक त्याचा पाईपामध्ये झोपायचं म्हणजे बेडरूम, तर त्याचा स्लीपिंग एरिया झाला पाईपाच्या आतमध्ये. नंतर हो. कुकिंग एरिया, बघ बाहेर त्यांनी कुकिंग एरिया आहे त्याचं. नंतर क्लोथ्स एरिया, कपडे वाळत घातलेत ना, तो एक एरिया त्यांनी बनवला. नंतर वॉटर स्टोरेज एरिया, म्हणजे बाहेर जे पाण्याची टाकी त्यांनी भरून ठेवली, तर वॉटर स्टोरेज एरिया. आणि गेस्ट सिटिंग एरिया इथे दिसतोय ना तुला, हा गेस्ट सिटिंग एरिया. पाहुणे कोण आले म्हणजे मोनू वगैरे, म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे आले तर ते तिथे बसतील, तर असे त्यांनी एरिया डिवाइड करून घेतले. कळालं? हो. नंतर काय दिलंय? इन विच पार्ट ऑफ दिस हाऊस विल छोटू लाईक टू स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम? त्याला त्याच्या घराच्या कुठल्या पार्ट मध्ये जास्त म्हणजे आवडायचं, एरियामध्ये जास्त टाइम स्पेंड करायला आवडायचं? बेडरूम. बेडरूम नाही तर गेस्ट जो आहे, गेस्ट हो. सिटिंग एरिया, त्याच्यामध्ये त्याला आवडत असेल जास्त, कारण तेव्हा त्याचे फ्रेंड्स येत असतील आणि त्यांना गप्पा मारायला तिथे बसून खूप आवडत असेल. ओके. आणि ओके. नंतर काय क्वेश्चन आहे? वाय डू यू थिंक छोटू इन्व्हायटेड मोनू टू लिव्ह विथ हिम इन द पाईप? तर त्याने काय इन्व्हाइट केलं असेल मोनूला? ही इन्व्हायटेड मोनू टू लिव्ह विथ हिम इन द पाईप बिकॉज he saw Monu searching for a shelter, and also Chotu would be feel better if he has a company at home. तर त्याला का त्यांनी बोलवलं असेल? त्याने बघितलं असेल ना की मोनूला सुद्धा जागा नाहीये राहण्यासाठी, हे त्याला हो. समजलं असेल. मोनू काय घर शोधतोय, आणि परत त्याला काय वाटलं असेल, जर मोनू माझ्यासोबत राहील तर मला पण थोडस कंपनी मिळेल घरामध्ये, म्हणजे माझ्यासोबत कोणतरी आहे असं. तर त्याला, म्हणून त्यांनी त्याला राहण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलवलं. ओके, कळालं? ओके. हो. नंतर हा, हु ऑल लिव्ह विथ यू इन युअर हाऊस? तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत कोण कोण राहतं? Mother, father, me and my brother, and grandmother and father. ओके, तसं लिहायचं. इन माय हाऊस आय लिव्ह विथ माय मदर, फादर, माय ब्रदर, ग्रँडफादर अँड ग्रँडमदर, असं. छोटू डिवायडेड द पाईप इंटू डिफरंट पार्ट्स. राईट द नेम्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ युअर हाऊस. आता तुमच्या घराचे जे डिफरंट डिफरंट पार्ट्स आहेत त्याचं नाव लिहायचंय. तर कुठले कुठले तुमच्या आपल्या घरामध्ये काय काय असतं? Kitchen, हा bathroom, guest room, हा bedroom, लिव्हिंग रूम, म्हणजे एक आपण living, सगळी एका ठिकाणी बसतो, लिव्हिंग रूम. परत toilet, हा टॉयलेट. स्टडी रूम असेल तर स्टडी रूम. ओके. study. हो. त्याच्यानंतर काय दिलंय? हाऊ मच टाइम इन अ डे डू यू स्पेंड इन इच पार्ट ऑफ युअर हाऊस? आता तुमच्या घरामध्ये जे वेगळे वेगळे तुम्ही सांगितले, आता मला तुझ्या घरामध्ये कुठले कुठले पार्ट आहेत रूम मध्ये, म्हणजे बेडरूम आहे, हो. किचन आहे, तर तुला लिहायचंय हो. की तुला बेडरूम मध्ये तू किती टाइम घालवते, किचन मध्ये किती टाइम असतेस, लिव्हिंग रूम मध्ये किती टाइम असतेस, बाथरूम मध्ये किती टाइम्स असते, असं लिहायचंय. ओके. हो. फॉर हो. एक्झाम्पल स्टडी रूम मध्ये तू
1 hour नाही तर 2 hour स्टडी करत असेल तर 2 hour इन स्टडी रूम. बेडरूम मध्ये आपण पूर्ण रात्रभर झोपतो बेडरूम मध्ये तर 8 hours. 8 hours बेडरूम मध्ये. लिव्हिंग रूम मध्ये कधी समजा 4-5 hours जेव्हा म्हणजे सकाळ आपण पूर्ण दिवसभर लिव्हिंग रूम मध्येच असतो ना सगळेजण एकत्र टीव्ही वगैरे बघतो. तर लिव्हिंग हो रूम मध्ये 4 hours पण लिहू शकतेस. टॉयलेट बाथरूम मध्ये आपण हाफ आवर लिहू शकतो आंघोळ वगैरे करायला टाइम. असं तू लिहायचंय. ओके. हो इज ओके. देअर इज देअर एनी पार्ट ऑफ युअर हाऊस वेअर अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ युअर फॅमिली स्पेंड मोर टाइम. तुमच्या घरामध्ये असा एखादा म्हणजे पार्ट आहे का की तिथे तुमचा फॅमिली मेंबर म्हणजे खूप जास्त टाइम तिथे स्पेंड करतो. My mother spent time in her kitchen. ओके. ओके. माय मदर स्पेंड मोर टाइम इन द किचन असं तू लिहू शकते. मोर टाइम असं लिहायचं. आणि हो इज द पार्ट ऑफ युअर हाऊस वेअर अ पर्टिक्युलर फॅमिली मेंबर नेव्हर गोज फॉर अ शॉर्ट टाइम. म्हणजे असा तुमच्या घराचा कुठला पार्ट आहे का आणि तुमच्या घरातला असा फॅमिली मेंबर आहे का तो त्या घराच्या पार्ट मध्ये कधी जातच नाही आणि गेला तरी कमी वेळासाठी जातो. तो कोण असा आहे. my brother. हा ओके. तर असं लिहू शकते माय ब्रदर गोज टू किचन फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम म्हणजे फक्त ताट वगैरे ठेवायला नाही तर जेवण वगैरे घेण्यासाठी माझा भाऊ किचन मध्ये जातो असं तू लिहू शकतेस. ओके. हो हो आता नंतर काय यू मस्ट हॅव सीन दॅट सम अॅनिमल्स ऑल्सो लिव्ह विथ अस इन द अवर हाऊसेस. सम ऑफ दीज अॅनिमल्स with us because we want to them and some are there uninvited. आता तुला माहिती आहे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये काही अॅनिमल्स सुद्धा राहत असतात. म्हणजे ते आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं नसतं ते असेच स्वतःच्या मर्जीने आलेले असतात. ज्यांना आपण पाळतो ते पेट्स असतात आपले. फॉर एक्झाम्पल डॉग कॅट आपण ज्याला पाळतो ते पेट्स असतात. पण जे सगळे म्हणजे लिझार्ड तुला पाल वगैरे कॉक्रोच वगैरे मुंग्या वगैरे दिसतील तर त्यांना आपण काही इन्व्हाइट हो करत नाही. ते ऑलरेडी आपल्या स्वतःच्या मर्जीने आपल्या घरामध्ये आलेले असतात. हो ओके. तर इथे तीच झाली. पोयम आहे. इथं तीच पोयम आहे की होम स्वीट. हा होम स्वीट होम. म्हणजे त्याच्या जो मुलगा आहे तो बोलतो की त्याच्या मम्मीने सांगितलं की आपल्या घरामध्ये फक्त आपली फॅमिलीच असते. म्हणजे आपलं घर कधी स्वीट होम कधी असतं की आपल्या घरामध्ये आपण सगळे आपले जे मदर फादर ब्रदर सिस्टर असे मिळून आपण राहतो त्याला होम बोलतात. पण तो बोलतो की आपल्या घरामध्ये तर खूप सारे लिझार्ड्स पण आहेत मायसेस म्हणजे उंदीर सुद्धा आहेत मॉस्किटो पण कधी कधी फ्लाय करतात असं तो बोलतोय. ओके. ओके. तर नेक्स्ट काय दिलाय क्वेश्चन. ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी 2 animals that live in your house uninvited. राईट देअर नेम्स बिलो द. आता तुझ्या घरामध्ये असे कुठले म्हणजे 2 अॅनिमल्स आहेत ते आपण ज्याला इन्व्हाइट सुद्धा करत नाही तरी ते आपल्या घरामध्ये राहतात त्यांचं पिक्चर काढून तुला तिथे नाव लिहायचंय. तर कोण आहे तसे. हो lizard and mouse. ओके. तर त्याचे ड्रॉ करायचे आणि खाली नाव लिहायचं. हो नंतर डू यू कीप युअर हाऊस क्लीन अँड हाऊ. तुम्ही तुमचं घर स्वच्छ क्लीन करता का आणि कसं करता. yes we keep our clean our home. विथ We युझिंग बूमस्टिक म्हणजे झाडूनी आणि मॉपरनी क्लीन करतो असं पण लिहू शकतेस तू. ओके. okay येस आय असं लिही. येस आय डू कीप माय हाऊस क्लीन. वी क्लीन इट युझिंग बूमस्टिक अँड मॉपर. ओके. okay हु हु ऑल हु ऑल हेल्प टू कीप युअर हाऊस क्लीन. तुला कोण मदत करतं कोण कोण मदत करतं तुमचा हाऊस क्लीन करण्यासाठी. mother father brother and me. ओके. वेअर डू यू गो टू फ्रेशन अप इन द मॉर्निंग. तुम्ही फ्रेश होण्यासाठी मॉर्निंग मध्ये कुठे जाता कुठल्या पार्ट मध्ये जाता होमच्या. Bathroom to wash our face and ओके. वेअर डू यू थ्रो द गार्बेज ऑफ युअर हाऊस. तुमच्या घरातला जो कचरा आहे तो तुम्ही कुठे थ्रो करता कुठे टाकता. in dustbin. हा
इन डस्टबिन या इन गार्बेज बिन. ओके. इज द एरिया अराउंड युअर हाऊस क्लीन? तुमच्या घराच्या आजूबाजूचा जो सराउंडिंग आहे, परिसर आहे, तो स्वच्छ आहे का? Yes. ओके. डू डू यू यूज अ टॉयलेट इन अ इन और अराउंड युअर हाऊस? तुम्ही जो टॉयलेट यूज तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही टॉयलेट साठी जाता की घरातच इन अ हाऊस म्हणजे घरामध्येच यूज करता? In house. हा, इन द हाऊस. हु क्लीन्स इट? कोण क्लीन करतं? Mother. ओके. हाऊ डू यू हेल्प इन किपिंग इट क्लीन? तर तुम्ही कसं त्याला हेल्प करता, म्हणजे क्लीन ठेवण्यासाठी तुमचं जे टॉयलेट आहे ते क्लीन करण्यासाठी तुम्ही कसं हेल्प करता? बाय मेकिंग शुअर दॅट इट इज क्लीन आफ्टर आय यूज इट. तर आपण जेव्हा यूज करतो त्याच्यानंतर आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये क्लीन करतो, म्हणजे यूज झाल्यानंतर आपण फ्लश करतो, असं लिहायचंय. ओके. Okay. तर इथे तेच दिलेलं आहे, यूज ऑफ टॉयलेट. Simi Oh. noticed that her friend Billu was getting uncomfortable. He was not talking to her. Simi, Billu, what happened? You look so dull. तर सिमीने नोटीस केलं की त्याचा जो फ्रेंड आहे तिचा बिल्लू, तो जरा अनकम्फर्टेबल होता, तो जरा बरा नव्हता, त्याला फिलिंग नॉट वेल. मग सिमीने विचारलं काय झालं बिल्लू? तर बिल्लू, I don't know how to use the toilet properly. Hira ma'am will be on her round and again she will scold me as a usual for not using the toilet properly. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तो जो बिल्लू आहे त्याला टॉयलेट कसं युज करायचं ते माहित नव्हतं आणि मग त्याला अनकम्फर्टेबल फील होत होतं, म्हणजे तर त्याला टॉयलेटला जायचं असेल, पण त्यांची जी मॅम होती ती राऊंड मारत होती आणि आणि तिने परत, म्हणजे त्याला वाटेल की मी जर गेलो आणि नीट प्रॉपरली यूज नाही केलं तर मला मॅम काय करतील, ओरडतील. सिमी, वाय डोंट यू यूज द टॉयलेट प्रॉपरली देन? बिल्लू, आय एम स्केअर दॅट आय विल फॉल इन द टॉयलेट पिट. बघा, तर सिमीने विचारलं तू का नाही टॉयलेट म्हणजे यूज करत प्रॉपरली, म्हणजे जिथं टॉयलेटला जायचंय तिथं ते बाथरूम का नाही यूज करत? तर तो काय बोलतो की मला भीती वाटते की मी त्याच्यामध्ये पडून जाईल. ओके, तो खड्डा आहे त्याच्यामध्ये पडून जाईल. तर सिमी, हाऊ स्टुपिड, अँड नाव आय नो इट इज यू and many of your friends like you who make your toilet so dirty by not using the toilet properly. Don't be scared, be responsible. Let us now see how to be responsible. Use the toilet by sitting properly, always flush it with water. After use, wash yourself properly, wash your hands thoroughly. तर त्याने सांगितलंय की जेव्हा टॉयलेटला फ्लश करायचा, टॉयलेट क्लीन ठेवायचं, स्वतःला सुद्धा क्लीन ठेवायचं, वॉश करायचं आणि हँड सुद्धा वॉश करायचे. ओके, कळलं? Okay. Oh. नंतर The toilet as clean as तर सगळे क्वेश्चन आन्सर्स आहेत. Teacher, sound break होते. ओके, साऊंड ब्रेक होतो का? आता येतोय क्लिअर? No teacher. ओके, मी एकदा लिव्ह करते आणि परत एंटर होते. हो. नंदिनी. माझा आवाज क्लिअर येतोय? Yes, teacher. ओके. आता इथे काय क्वेश्चन विचारले, डिस्क्राईब द टॉयलेट एरिया इन युअर स्कूल. तुमच्या त्या स्कूल मधलं टॉयलेट एरिया कसं आहे ते डिस्क्राईब करायचंय. इट इज क्लीन, ते क्लीन आहे का, ते स्वच्छ असतं का विचारलंय. हु क्लीन्स इट अँड हाऊ, त्यांना कोण क्लीन करतं. आता स्कूलमध्ये कोण क्लीन करतं, कोण क्लीन करतं स्कूलमध्ये? Helpers. हा, हेल्पर्स. आणि ते कसे क्लीन करतात ते त्यांनी सांगितलंय.
हाऊ डू यू हेल्प इन इट, तुम्ही त्यांना कसं हेल्प करता क्लीन करण्यासाठी. मग तुम्ही काय करता, जेव्हा तुम्ही यूज करता टॉयलेट त्याच्यानंतर आम्ही फ्लश करतो, असं लिहायचंय. ओके. We can flush them. हा. नंतर क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे, इज देअर एनी स्पेशल वे इन विच यू डेकोरेट युअर हाऊस वेन अँड हाऊ. असं म्हणजे स्पेशल वे असतं, म्हणजे आपल्या घरामध्ये कधी सण वगैरे असतो तेव्हा आपण काय करतो, डेकोरेट करतो ना आपल्या हाऊसला, जसं इथे हो. डेकोरेट केलं पिक्चर मध्ये. तर कधी आणि कसं आपण करतो, ते आन्सर लिहायचंय. कधी करतो. We decorate our house festivals, Diwali, Holi, like about. We डेकोरेट आवर हाऊस विथ ब्युटिफुल we रंगोलीज, दिया, beautiful rangolies, diya, कलरफुल लाईट्स. म्हणजे जेव्हा colorful. दिवाळी, आता फॉर एक्झाम्पल, येस, आम्ही आमचं जे हाऊस आहे ते डेकोरेट करतो, पण कधी, ऑन द ऑकेजन ऑफ दिवाळी. आता मी फक्त एकच फेस्टिवल घेतला समजा, ऑन द ऑकेजन ऑफ दिवाळी, तर वी डेकोरेट आवर हाऊस. आता दिवाळीमध्ये कशाने डेकोरेट करतो, विथ रंगोली, पूर्ण रांगोळी काढतो, दिया, पणत्या लावतो आपण सगळीकडे, लाइटिंग करतो, असं लिहू शकते. आता फॉर एक्झाम्पल जर तुझ्याकडे तू होली वगैरे लिहिलंस, तेव्हा पण तू लिहायचंय की डेकोरेट विथ, म्हणजे डेकोरेट विथ ब्युटिफुल रंगोलीज अँड कलरफुल, जे हे असतं ना आपण तोरण वगैरे बांधतो, ते सगळं लिहायचंय, Oh, फ्लावर्स वगैरे. ओके. okay. नंतर काय दिलं, नेम द थिंग्स विथ विच यू डेकोरेट युअर हाऊस. तर तुला आता त्या थिंग्सची नावं लिहायची, त्याच्याने तू घर डेकोरेट करू शकतेस. अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत. Lightings, हा, लाईट्स, वॉल हँगिंग्स, जे वॉल पीस वगैरे बोलतं ना, वॉल हँगिंग, त्याच्याने करू शकतेस. परत फ्लावर्सनी डेकोरेट करू शकते. oh, लॅन्टन्स, we, लॅन्टन्स. we make paper butterfly. ओके. पेपर फ्लावर्स सुद्धा यूज करू शकतेस. रंगोली सुद्धा लिहू शकते, रंगोली सुद्धा डेकोरेट होऊ शकतं. Oh, दियाज, लाईट. oh, ओके. तर हे सगळं लिहायचंय. तर तुझं आज लेसन पण कम्प्लीट झाला आपला, आणि सगळे क्वेश्चनचे आन्सर्स काय करायचे, लिहायचे. फर्स्ट oh. ते 31 वरचे सगळे क्वेश्चन. टीचर जे छोटूचे पिक्चर दाखवले ते ड्रॉ केले तरी होईल, नाही तर नाही करायचे. नाही करायचे ते, तो ठीक. लेसन आहे, हो. त्याच्यावर क्वेश्चन फक्त विचारले ते फक्त लिहितो. ओके. ओके. आणि नंतर त्याचा पुढचा जो क्वेश्चन आहे, 32 वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते टीचर सुद्धा करा. ते बिल्लूचा पॅसेज आहे तो लिहायचं नाही ना. बिलोचा नाही लिहायचा, नाही. पोयम पण नाही. नाही, फक्त जिथं जिथं क्वेश्चन्स दिसत आहेत तुला, ते हो क्वेश्चनच फक्त सॉल्व्ह करायचे, बाकी काय नाही करायचंय. हो हो. ओके. ओके. तर 37 पर्यंत सगळं होमवर्क कम्प्लीट करायचंय. हो. आणि तुझी टेस्ट आपण नेक्स्ट वीक पासून स्टार्ट करूया. ओके. ओके. तर त्याच्यामध्ये पोर्शन असेल फर्स्ट 3 सगळ्या लेसन, म्हणजे फर्स्ट 3 नाही तर फर्स्ट 4 लेसन. हो, जितके शिकले तेवढेच. तेवढेच, हा, जेवढे झालेत आपले हो शिकून तेवढेच. तर त्याचा टायमिंग असणार आहे, तुला बघू आपण 30 मिनिट्स, नाही तर किती, 25 मिनिट्स, 30 मिनिट्सच असतील टाइम. आपल्या क्लासच्या टाइम मध्येच होईल हो ते. हो फक्त प्रिपेअर करून राहा, नेक्स्ट वीक पासून चालू करायचे आपण टेस्ट. हो हो. ओके. ओके. तर याचे क्वेश्चन आन्सर आहेत की तुला मी सेंड करू. आहे टीचर, ओके, पण चालेल. थोडेसे आहेत, अर्धे आहे टीचर, पूर्ण नाही. मग तुला करते मी सेंड. ओके, ते सुद्धा लर्न कर. हो. ओके. तर समजला तुला आज छोटू हाऊस लेसन. हो हो. ओके.
मग आपण इथेच थांबूया, तसं पण क्लासचा टाइम होत आलेला आहे आपला. आज लेसन पण छोटा होता, हो. तर इथेच कम्प्लीट झालंय. तर बाय. बाय टीचर. बाय.